सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज जन्मभूमी देवस्थान श्री तीर्थक्षेत्र राहेर, शहादत्ताचा अवतारू स्वामी माझा बाळगुरु, आनंद संप्रदायाचे थोर महामेरू, थोर संत, महान विभूती आणि यांच्या पावन जन्मभूमीमध्ये आणि अधिक मासानिमित्त येणाऱ्या 21 तारखेला श्री गुरुचरित्र पारायण सामूहिक सोहळा 1028 भक्तांचा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि अधिक मासात कोणी पुरुषोत्तम मास म्हणते, कोणी अधिक मास म्हणते, कोणी धोंड्याचा महिना देखील या ठिकाणी म्हणतो आपण. तर या अधिक मासामध्ये तीर्थयात्रा करावी, संत सेवा करावी, अन्नदान करावं, नामस्मरण करावं, जे काही आपल्याला धर्माचं कार्य होतं ते या अधिक मासामध्ये आपण करावं. आणि आपण नेहमी जे करत असतो ते नामस्मरण, अन्नदान, वस्त्रदान, संत सेवा किंवा पारायण, जे काही आपण नेहमी जे करतो त्याच्याही पेक्षा अधिक पुण्यफल प्राप्ती जर कोणत्या महिन्यात होत असेल तर ते अधिक महिन्यामध्ये. म्हणून या अधिक महिन्याला एवढं महत्व आहे. जे धर्माचं कार्य आपण नेहमी जे करतो आणि जे त्या रसपोळीसाठी जोडे जेवणासाठी तर सर्वांनी यायचंच आहे. परंतु तिथं आल्याच्या नंतर आपल्यासोबत गुरु घरून काहीतरी सिद्धोरी आपल्यासोबत यावी म्हणून त्या ठिकाणी अखंड घटनाम पारा, दिवसभर रात्रभर अखंड घटनाम पारा, त्याचबरोबर अनेक गुरुवर्य त्या ठिकाणी येणार आहेत. सर्व साधू संत मंडळींचे त्या ठिकाणी गुरुवर्यांचे दर्शन होईल आणि एखादा 28 भक्तांचं पारायण देखील त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी अजून संध्याकाळी 7 वाजता 9 प्रकारचा तुलाभार कार्यक्रम देखील आहे. 8 ते 10 या वेळेमध्ये श्री संत रुद्रगीर महाराज, गुरु दयाळगीर महाराज, आमचे मोठे गुरुबंधू मठ संस्थान किल्ला यांचं कीर्तन होईल. त्यानंतर 11 ते सकाळी 5 पर्यंत श्री 64 श्रीफळांची आनंद महापूजा आणि दिवसभर 10 ते सायंकाळपर्यंत दोन्ही जेवणाचा रसपोळीचा महाप्रसाद सर्व येणाऱ्या भक्तांना त्या ठिकाणी होणार आहे. आणि हे अधिक मासाच्या या पूर्व काळावर दिनांक 21 तारखेला सकाळी 5 वाजता गोदावरी मातेचे स्नान करून 6 वाजता गुरुपुष्प अमृतयोग त्या ठिकाणी चालू होणार आहे. आणि त्या महान पर्व काळावर सकाळी 6 वाजता कलशस्थापना करून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहे. आणि त्या दिवशी गुरुपुष्प अमृतयोग तर आहेच, गुरुवार दिवस आहे, गुरुवर्यांचे दर्शन आहे, असा भव्य सोहळा त्या ठिकाणी आपल्याला गोदावरी मातेचं स्नान सुद्धा करायला भेटणार आहे. अशा पावन गोदावरीवर तो कार्यक्रम होणार आहे. म्हणून सर्वांनीच या कार्यक्रमाला न चुकता सर्वांनी आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. तिथं आल्याच्या नंतर आपल्या हातामध्ये गुरुघरची कोणतीही सेवा करू, त्या ठिकाणी वाऱ्याची सेवा असेल, लेट धुण्याची सेवा असेल. आपण दरवर्षी पायदिंडीमध्ये येत असतो, दरवर्षी तिथं आपल्या दिंडीमध्ये आपल्याला माहित आहे लेट धुण्याची सेवा करावी लागते, वाऱ्याची सेवा करावी. त्याने सगळे भक्त उत्सुकपणे त्या ठिकाणी नामस्मरण त्या ठिकाणी करत असतो आपण. तसंच त्या पद्धतीने आपल्या गुरुघरी आल्याच्या नंतर तिथून आपण रिकाम्या हाताने जाऊ नये याच्यासाठी एवढा मोठा सोहळा आपल्यासाठी आयोजित केला आहे. नामस्मरण असो, पारायण असो, पारा असो आणि वाड्याची सेवा असो, जे काही आपल्या गुरुघरी आल्याच्या नंतर आपल्याला जे सेवेचं पुण्य आहे या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पद्धती वाढून घ्यायचं, त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी पाळून घ्यावं. आणि सर्वांना पुनश्च एकदा अधिक मासानिमित्त रसपोळी धोंडे जेवणाचं आमंत्रण सर्व गावातील सर्व सदस्य पुनश्च एकदा सर्वांना निमंत्रण आहे. आणि निमंत्रण पोहोचलं असं जाहीर करतो. आणि 1028 भक्तांचा श्री गुरुचरित्र पारायण सोहळा या ठिकाणी असल्यामुळं आपल्याही गावातून सर्व भक्त मंडळी ज्यांना पारायणाला बसता येते अशी मंडळी सर्वांनीच पारायणासाठी आपण नोंद करा. आणि ज्यांना कोणाला पारायणाला बसता येत नाही अशा भक्त मंडळींनी तिथं पहाऱ्यासाठी पहारा देण्यासाठी यावं. आणि ज्यांना हे दोन्ही जमत नाही अशा भक्त मंडळींनी हे वाड्याची सेवा घ्यावी किंवा प्लेट देण्याची सेवा घ्यावी. जी आपल्याला जमते त्या पद्धतीने आपण करावं. त्या घडून गेल्याच्या नंतर आपण रिकाम्या हाताने येऊ नये याच्यासाठी आपल्याही खात्यामध्ये काहीतरी तिथलं पुण्यसाठा व्हावा, काहीतरी सेवा करावी, काहीतरी शिदोरी आपल्यासोबत यावी याच्यासाठी आपण
आपल्याच्या या महापर्व काळावर अधिक महिन्यामध्ये गुरुपुष्प अमृत होते. गुरुपुष्प अमृत घेऊन गुरुवार दिवस येणं, गुरुवर्यांचे पूजन करत, गुरु महाराजांचे दर्शन सोहळा, त्या ठिकाणी गोदावरीचं मातेचं स्नान, एवढा सोहळा एका जागी येणं म्हणजे हे काहीतरी पर्वकाळ आपल्यासाठी चालून आलेला आहे. म्हणून या पर्वकाळाला कोणी विसंबून न राहता सर्वांनी या पर्वकाळाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी आपलं देह, आपला आत्मा त्या ठिकाणी